लावूया. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आहे. देवा धन्यवाद, आजची भक्ती आशीर्वादित केली आणि आमच्या जीवनामध्ये प्रभू तू साक्षात घडवत आहे. आज आम्ही सर्व मिळून तुझे उपकार मानतो आणि आम्हाला माहित आहे की आमचं एकत्र येणं व्यर्थ होणार नाही. आज तू आमची भेट घेतलेली आहे. तुझा दैवी हात तू आमच्यावर ठेवलेला आहे. आज तू आम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद दिलेला आहे. आता जे काही वचन आम्ही प्रभू घेऊ, प्रभू आजच्या ह्या वचनाद्वारे आज आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर, स्पर्श कर आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. तर या वचनामध्ये आपण काय बघत होतो, आपण वाचूया ते परत वचन. इर्मिया 17 अध्यायमध्ये की आपण पहिल्यांदा हे बघितलं की जी व्यक्ती इतर मनुष्यावर भरोसा ठेवते, स्वतःच्या ताकदीवर भरोसा ठेवते आणि ज्यांचं हृदय परमेश्वरापासून फिरतं ते श्रापित आहेत. ते काय आहेत? जेव्हा चांगल्या गोष्टी होतील तेव्हा तो पाहणार नाही. जेव्हा चांगलं होणार आहे तेव्हा तो पाहणार नाही, पण बायबल सांगतो तो वैरणातल्या झुडपासारखा असेल. इर्मिया 17 अध्याय 5व्या वचनापासून पुढे आपण पाहत आहोत. तो वैरणातल्या झुडपासारखा होईल. चांगलं येईल तो तेव्हा तो पाहणार नाही, पण रानातल्या सुक्या अंगणामध्ये खाऱ्या आणि न वसलेल्या भूमीत तो वस्ती करील. आणि जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो, ज्याचा भरोसा फक्त परमेश्वरच आहे, तो आशीर्वादित आहे. ज्याचा भरोसा फक्त परमेश्वरच आहे तो आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं की तो पाण्यात जवळ लावलेल्या झाडासारखा असेल, ज्याची मुळे नदी जवळ पसरतात. मग उन्हाची झळ येते ते भीत नाही, ते हिरवेगार राहते. ते कसे राहते? पाण्याच्या प्रवाहाजवळ लावणाऱ्या झाडासारखा असणार आहे. तो कसा असणार आहे? म्हणून आम्हाला आमचा भरोसा कोणावर पाहिजे? हालेलुया. ती लोक कधीही कालवडणार नाही, निराशात जाणार नाही. पण जेव्हा आम्ही एकत्र येतो, आम्ही संगतीमध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, कारण बायबलमध्ये असं दिलेलं आहे की आमचा मस्तक प्रभू येशू आहे आणि आम्ही त्याचे सर्व अवयव आहोत. कोण आहे? अवयव आहोत. आणि जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये आम्ही एकत्र येतो, म्हणजे येशूचं शरीर एकत्र येतं आणि त्या मस्तकापासून आम्हाला पुरवठा होतो. काय होतो आम्हाला? म्हणजे आम्हाला काय मिळतं? एक संजीवन मिळतं. आम्हाला देवापासून एक ताकद मिळते. आम्हाला देवापासून एक भरोसा मिळतो. आम्हाला देवापासून एक आधार मिळतो आणि आम्ही हिरवेगार होतो. आणि म्हणून ज्याचं हृदय देवापासून फिरलेलं आहे तो श्रापित आहे. आम्ही हिरवेगार का राहतो? कारण आम्ही देवावर भरोसा ठेवायला शिकतो. हालेलुया. म्हणून आज एका वचनामध्ये खूप छान वचन आहे की बायबल सांगतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शिष्य लोकांबरोबर होता, एका समुद्रामध्ये होता, न्हावेमध्ये होता, आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का जोराचं वारं वादळ आलं. काय आलं? आणि वारं वादळ आल्यानंतर बायबलमध्ये असं दिलेलं आहे, आपण काढूया. या वचनामध्ये आपण शिकणार आहोत मार्क शुभवर्तमान 4 अध्याय की येशू ख्रिस्त ह्या शिष्यांबरोबर होता आणि शिष्यांबरोबर असताना मोठं वारं वादळ आलं. काय आलं? आणि बायबल सांगतं की त्या लाटा ज्या होत्या, त्या लाटा त्या मछव्यामध्ये किंवा त्या होडीमध्ये किंवा त्या जहाज असेल की माहित नाही, जहाज, मछवा किंवा होडी, त्या लाटा त्याच्यामध्ये ते मछवा भरू लागला, ते जहाज भरू लागलं. आणि बायबल सांगतं की शिष्य घाबरले. काय झाले ते? आणि शिष्य त्यांना प्रभू येशूला म्हटले का हे गुरु, आम्ही बुडत आहोत, याची तुला चिंता नाही का? प्रेज लॉर्ड. ते शिष्य प्रभू येशूला काय म्हटले? आपण बुडत आहोत. येशू त्या नावेमध्ये होता. येशू त्या नावेमध्ये असताना झोपला होता. काय झाला? बघा, भरपूर मोठं वारं वादळ आलंय, तुफान मोठं वारं वादळ आलंय आणि लाटा अशा प्रमाणाच्या बाहेर उसळत आहेत. समुद्राच्या लाटा कोणी पाहिल्यात का? मी पाहिल्यात, आपण पाहिलेले आहेत. एवढ्या प्रमाणाच्या बाहेर प्रचंड उसळतात त्या, एवढं उंच त्या. जेव्हा मोठं वारा वादळ येते ना, प्रमाणाच्या बाहेर त्या उसळतात. आणि त्या बायबलमध्ये दिलं इतक्या उसळत होत्या त्या वारामध्ये, त्या तुफानाच्या वारामध्ये, की त्यांची ती जी होडी होती किंवा जे जहाज होतं ते भरत होतं. आणि येशू अशा परिस्थितीमध्ये शिष्यांबरोबर होता आणि येशू झोपला होता.
प्रचंड वारा वादळामध्ये येशू काय केलं होतं त्याने, आणि शिष्य त्याला उठवतात की येशूला म्हणतात, प्रभू गुरु आम्ही बुडत आहोत याची तुला चिंता नाही का, तू कस काय झोपलायस. आज आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले का आम्ही बुडत आहोत, आम्ही त्रासामध्ये आहोत, आम्ही दुःखात आहोत, आम्ही निराशात आहोत, आम्ही आजारात आहोत का आम्ही प्रभूला येशू म्हणतो की प्रभू येशू तुला माझी चिंता नाही का. प्रभू येशूला काय म्हणतो, तुला माझी चिंता नाही का. आज शिष्य पण तेच म्हटले की तुला आमची चिंता नाही का, आम्ही बुडत आहोत. 29 वचन, तेव्हा त्याने जागे होऊन वाऱ्याला धमकावले, समुद्राला म्हटले उगे राहा, शांत हो. मग वारा पडला आणि निवांत झाला. मग येशू उठला आणि बायबल मध्ये दिले त्यांनी समुद्राला म्हटले उगा राहा. बायबल सांगतं समुद्राला पहिले धमकावलं आणि मग बायबल सांगतं की मग वारा निवांत झाला. प्रेज लॉर्ड. पण प्रभू येशू काय म्हटलं 40 वचनामध्ये, मग त्याने त्यांना म्हटले तुम्ही असे का घाबरला, अजून तुम्हाला विश्वास नाही का. प्रभूला प्रश्न पडला, तुम्ही का घाबरला, अजून तुम्हाला माझ्यावर विश्वास. म्हणजे प्रभू येशूला काय पाहायचा होता, विश्वास. प्रभू येशूला काय पाहायचा होता, तुम्ही का घाबरले, तुम्हाला विश्वास नाही का. आज आमच्या जीवनामध्ये ह्या सगळे प्रसंग काय येतात माहितीये का. प्रभू येशू म्हणतो तुम्हाला माझ्यावर अजून विश्वास नाही का. पण एक वचन आपल्याला ह्या वचनात आज शिकायचं आहे की वारं वादळ आमच्या जीवनामध्ये काय येतात. बघा आज पहिलं वचन आपण याच्यामध्ये काय घेऊया, मार्क शुभवर्तमान 4 अध्याय 35 वचन. मार्क ह्याच वचनामध्ये बघत आहोत. त्याच दिवशी संध्याकाळ झाली तेव्हा तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊ. त्याच दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी, संध्याकाळ झाली. आता हा वारं वादळ आला, त्याच्या अगोदर काय घडलं होतं ते बघणार आहोत आपण. प्रेज लॉर्ड. म्हणून ह्या वचनात असं दिलंय की त्याच दिवशी तो त्यांना म्हटला आपण पलीकडे जाऊया. प्रभू येशू काय म्हटला, समुद्राच्या त्याच दिवशी. मग हा त्याच दिवस कोणता दिवस होता. वारं वादळ आलं, समुद्रात ते त्या होडीत ते बसले, त्या नावेत ते बसले, मोठा तुफानाचं वारं वादळ आलं. येशूकडे झोपून घेतलं येशूने. येशूला म्हटलं हे गुरु आम्ही बुडत आहोत, आम्हाला आमची चिंता नाही का. त्याच दिवशी बायबल सांगतं येशू त्यांच्या बरोबर होता. त्याच दिवशी मग कोणता दिवस होता, हे सगळा प्रसंग घडवण्याच्या अगोदर कोणता दिवस होता. बायबल सांगतं की संध्याकाळी तो त्यांना म्हटला की आपण समुद्राच्या पलीकडे. म्हणजे दिवसभर प्रभू येशू त्यांच्या बरोबर होता. दिवसभर प्रभू येशूने त्यांना काहीतरी शिकवलं होतं. काय शिकवलं होतं आज ते वचनात बघणार आहोत. का तुफान आला, का वारा वादळ आला, का ते लोक भ्याले, का प्रभू येशू त्यांना असा म्हटला की अजूनही तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये दिलंय की त्याच्या अगोदर प्रभू येशूने दिवसभर बायबल सांगतं पेरणाराचा दाखला सांगितला होता. आज आम्ही 2 दाखले याच्यामध्ये बघणार आहोत. हे सगळं घडण्या अगोदर, वारा वादळ येण्या अगोदर, तो समुद्राला शांत करण्या अगोदर, येशूने त्यांना असा प्रश्न विचारण्या अगोदर की तुम्हाला अजून माझ्यावर विश्वास नाही का, याच्या अगोदर दिवसभर प्रभू येशूने त्यांना एक दाखला सांगितला होता, पेरणाराचा दाखला. कोणता दाखला, हा दाखला याच अध्यायामध्ये आहे. कोणत्या अध्याय, 4थ्या अध्यायामध्ये. कोणत्या अध्यायामध्ये आहे आज बघू. प्रभू येशूने, कारण प्रभू येशू त्या वचनात असं दिलंय की त्यानंतर संध्याकाळी तो त्या शिष्यांना म्हटला आपण पलीकडे जाऊ. संध्याकाळी म्हणजे दिवसभर प्रभू येशूने काय त्यांना सांगितले आपण बघणार आहोत. दिवसभर येशूने त्यांना काय सांगितलं, दिवसभर प्रभू येशूने त्यांना पेरणाराचा दाखला सांगितला होता. कोणता दाखला सांगितला, पेरणाराचा. काय दाखला होता तो, पहिलं वचन वाचूया. तो पुन्हा समुद्राजवळ शिकू लागला. म्हणजे समुद्राच्या पलीकडे जाण्या अगोदर तो समुद्राजवळच होता. कुठं होता, नंतर संध्याकाळ झाल्यावर तो म्हटला आपण समुद्राच्या पलीकडे जाऊ. मग समुद्राच्या अलीकडे त्यांनी काय शिकवलं होतं, प्रेज लॉर्ड, काय शिकवलं होतं. मग तो त्यांना शिकू लागला. त्यांच्यापाशी एक मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रात एका मचव्यात बसला आणि समुदाय समुद्राच्या काठी जमिनीवर बसला होता आणि तो दाखल्याने पुष्कळ गोष्टी शिकू लागला. आणि आपण शिकवीत तो म्हणाला ऐका पहा, पेरणारा पेरायला निघाला आणि असे झाले की पेरीत असताना काही वाटेवर पडले,
पाखरांनी येऊन खाऊन टाकले. दुसरे खडकावर पडले, फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते उगवले. आणि बायबल सांगतं की सूर्य उगवला तेव्हा ते करपले आणि त्यांना मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, काही काटेरी झाडांना वाढून ते गुदमरविले आणि त्यांना काही पीक दिले नाही. काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगून वाढत गेले आणि त्याने पीक दिले. 30 पट, 60 पट, 100 पट पीक उगवले. आणि तो त्यांना म्हणाला, ज्यांना कान आहे त्यांना तो आहे ते आहे. समुद्राच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलाय का पेरणारा पेरणी करायला निघाला. काही कुठं पडले? वाटेवर पडले. कुठं पडले? वाटेवर. बायबल सांगतं की काही वाटेवर पडले, मग पाखरांना येऊन ते खाऊन टाकले. पाखरं कोण आहेत माहितीये का? सैतानाचे दुष्ट दूत, सैतानाचे देवदूत. वाटेवर जाताना येताना कधी पण जमीन ती कठीण असते. कशी असते? कारण जाताना येताना ती जमीन कशी होती? कडक होते. आणि कडक झाल्यामुळं तिथं जर बी पेरलं तर मग तिथं त्याला हे नसतं, ती जागा कठीण असल्यामुळं मग सैतान येतो आणि ती पेरलेलं बी असतं ते काय करतो? खाऊन टाकतो. त्या प्रकारे जर आमचं हृदय कठीण असेल, काय असेल? कठीण असेल. जर आम्ही कठीण असताना आमच्यामध्ये जर आम्ही ग्रहण केलं आणि ते वचन जर समजलंच नाही तर सैतान येऊन आमच्यातला ते वचन काय होतं? काढून टाकतो. कारण ते वचनामध्ये दिलेलं आहे बघा. आपण जसं आपण प्रत्येक हे बघणार आहोत तसं आपण प्रत्येक एक वचन घेऊ. बघा वाटेवर पेरणारा काय आहे. 15 वचनाच्या मध्ये दिलेलं आहे. वाटेवर जिथं पेरलं जातं ते हेच आहे की त्यांनी ऐकल्यावर लागला सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातलं वचन काय करतो? काढून घेतो. वचन काय करतो? तो काढून घेतो. 15 वचनामध्येच दिलेलं आहे. वाटेवर पेरलेलं काय आहे की जेव्हा आम्ही वचन ऐकतो सैतान येतो आणि आमच्या मधून, कारण आमचं हृदय काय झालेलं असतं? अंतःकरण कठीण झालेलं असतं. अनेक चिंतानी, अनेक टेन्शननी, अनेक बाहेरच्या जगी गोष्टींनी आमचं अंतःकरण कठीण झालेलं असतं. मग जेव्हा आम्ही वचन ऐकतो मग सैतान येतो आणि काढून घेऊन जातो. मग त्यामुळं आमच्या जीवनामध्ये ते वचनाचं फळ येत नाही. आता दुसरं बघा, खडकावर. मग त्यांनी दुसरे काही खडकावर पडले, ते त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते उगवले आणि सूर्य उगवला तेव्हा ते करपले आणि ते मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. दुसरं काय होतं? खडकावर. दुसरं बी कुठं पडलं? आता बायबल सांगतं खडकावर पेरलेलं 16 वचनात काय दिलेलं आहे. आणि खडकावर जे पेरले ते हे आहे की वचन ऐकताच ते आनंद घेतात पण मूळ नाही म्हणून थोडा वेळ ते टिकतं आणि वचनामुळे संकट किंवा पाठलाग झाला ते लागलेच अडखळतात. प्रेज द लॉर्ड. खडकावर पेरलेलं बायबल सांगत आहे की त्याला मूळ नसतं. पहिले वचन ऐकतो, वा खरंच देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे. ओय खरंच देव आम्हाला सोडत नाही, कधी टाकत नाही. ओय खरंच देव आमचा बरोबर आहे. आम्ही काय करतो? वचन ऐकतो आणि किती छान वचन होतं. हा देवाने किती चांगलं वचन आम्हाला दिलेलं आहे. आम्ही आनंद करतो. पण बायबल सांगतं की त्याच्यानंतर जर आमचा पाठलाग झाला, संकट आले का मग काय होतं माहितीये का? आम्ही अडखळतो. खडकावर पेरलेला असंच आहे. पहिलं काय होतं की आमचं अंतःकरणाची जमीन कठीण झालेल्यामुळे सैतान ते घेऊन जातो. आमच्या जीवनामध्ये संकट आल्यावर पाठलाग झाला ना, सैतान आमचा पाठलाग केला का आम्ही काय करतो? ते जे आम्ही आनंद केलेला असतो वचनामध्ये का आम्ही ते वचन विसरून जातो. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का मूळ नसल्यामुळं ते काय होतं? ते जळून जातं. सूर्याला उगवल्यानंतर काय होतं? जसं मूळ नसल्यामुळं काय होतं? ते जास्त खोलवर नसल्या गेल्यामुळं ते जळून जातं. तसं आमच्यामध्ये जर पाठलाग झाला, आमच्यावर संकट आले का ते वचन आहे ते फळ देत नाही. तिसरं वचन काट्या कुसळांमध्ये पेरलेलं. आणि मग तिसरं वचन काटेरी, 6वं वचन बघा, 6व्या वचनामध्ये 4था अध्याय 6वं वचन आणि 7वं. आणि काही काटेरी झाडांमध्ये पेरले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याला गुदमरविले आणि काही पीक दिले नाही. आणि बायबल सांगतं की नंतर काटेरी झाडांमध्ये पडले. कुठं पडले? आणि बायबल सांगतं काटेरी झाडांमध्ये पडलं म्हणजे 18 वचन. दुसरे म्हणजे काटेरी झाडांमध्ये पेरले जातात ते हे आहे की वचन ऐकले आणि मग जगाच्या चिंता, द्रव्याची भूल, वस्तूंचा लोभ आत शिरून वचन गुदमरवितात आणि मग ते निष्फळ होतं. आत शिरून वचन गुदमरवितात.
आमच्यामध्ये जर काय असेल तर जगाची चिंता असेल तर, द्रव्याची भूल असेल तर, लोभ असेल तर, मग वचन आतमध्ये आम्ही घेतो अंतःकरणामध्ये, मग ते गुदमरतं. काय होतं ते वचन? गुदमरतं. काटेरी झाडांमध्ये पेरलेलं अशा प्रकारे आहे. जर अंतःकरण कठीण असेल तरी ते येणार नाही, किंवा आम्ही थोडा वेळ आमचे पाठलाग किंवा संकट झाले तरी आमच्यामध्ये वचन ते कार्य करणार नाही, किंवा चिंता असल्या, द्रव्याची भूल, लोभ असेल किंवा जगाच्या गोष्टी असतील तरी आमच्या अंतःकरणामधलं वचन जे आहे ते निष्फळ होईल. पेरणारा पेरणी करायला निघालाय. देवाचं वचन हे बी आहे. हे बी आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात, पण आमचं जे अंतःकरण खडकाप्रमाणे ते नाही ना, वाटेप्रमाणे ते नाही ना, काटे कुसल्याप्रकारे नाही ना, पण शेवटचं असं दिलंय की कोणामध्ये फळ येईल. बायबल सांगतं की शेवटच्या वचनामध्ये बघा, 8वं वचन, चांगल्या जमिनीत पेरलेलं उगवून वाढलं गेलं, त्याने पीक दिले, मग 30 पट 60 पट 100 पट पीक उगवले, आणि तो म्हणाला ज्याला कान असं त्याला ऐकव. मग चांगल्या जमिनीमध्ये पेरलेलं बी म्हणजे आम्ही संकट जरी आलो तरी विश्वास सोडणार नाही. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही चिंता असल्या तरी आम्ही सोडणार नाही. वचन कार्य करणार आहे. वचन कार्य करणार आहे. वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. वचन मला आशीर्वाद देणार आहे. वचन मला जीवन देणार आहे. वचन माझ्या जीवनामध्ये फळ आल्याशिवाय राहणार नाही. आज जर आम्ही आशीर्वादित होत नाही तर वचन ते गुदमरतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा, समुद्रामध्ये तुफान येण्या अगोदर प्रभू येशूने हा दाखला दिला होता. काय दिला होता? पेरणारा पेरणी करायला दिला. आज आम्हाला 30 पट 60 पट 100 पट आमच्यामध्ये पीक येणारे लोक आम्ही झालो पाहिजे. पण देवाचं वचन कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये फळ देणार नाही जर आमचं मन अंतःकरण कठीण असेल तर, खडकाप्रमाणे असेल तर, काट्या कुसलांमध्ये आम्ही वचन ग्रहण करत असेल तर ते फळ येणार नाही. ते फळ येणार. आज आम्हाला ह्या अध्यायाद्वारे एक शिकायचं आहे. होय, रोज मी देवाची वचनं ऐकली, मी आनंद केला, पण ते वचन माझ्यामध्ये फळ देण्यापर्यंत मी त्याच्यामध्ये आनंद केला का? फळ येईपर्यंत का मी चिंता करून ते वचन गुदमरवलं, किंवा माझं हृदय कठीण करून ते वचन सैतानाला माझ्यातून काढून दिलं, घेऊन दिलं. वाटेप्रमाणे, खडकाप्रमाणे, काटे कुसल्याप्रमाणे माझं वचन मी काय केलं? हे हरवून तर बसले नाही, ते गुदमरून तर बसले तर नाही, हिरावून तर घेतलं तर नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला अगोदर दिला होता. त्याच्यानंतर दुसरा दाखला प्रभूने काय दिला माहिती आहे? उगवणारा धान्याचा. कोणता दाखला दिला? बघा, हे तुफान येण्या अगोदर प्रभूने या प्रकारचे दाखले दिलेत. पेरणाऱ्याचा दाखला, उगवणाराचा दाखला, नंतर मोहरीच्या दाण्याचा दाखला. आता उगवणाराचा दाखला प्रभू येशू काय सांगत आहे? मला हे सांगायचं आहे की त्या दिवशी संध्याकाळी येशूने हा दाखला दिला, पण दिवसभर प्रभू येशूने काय शिकवलं होतं? जेव्हा हा तुफान येण्या अगोदर, जेव्हा समुद्रामध्ये हे लाटा येण्या अगोदर, जेव्हा हे बुडत असताना प्रभू येशूने काय शिकवलं होतं? आणि प्रभू येशू का म्हटला की अजून पण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही करत? त्याच्या अगोदर पेरणाऱ्याचा दाखला सांगितला. आता दुसरा दाखला कोणता होता? उगवणाऱ्या धान्याचा दाखला. तो धान्याचा दाखला काय होता बघा. 26 वचन, 4था अध्याय 26 वचन, मार्क 4था अध्याय 26 वचन. तो म्हणाला, देवाचं राज्य असे आहे, जणू काही कोणी माणसाने बी भूमीवर टाकावे, रात्री दिवसा निजावे उठावे. बी कसं उगवतं वाढतं त्याला कळत नाही. भूमी आपोआप पीक उपजविते, आणि पहिल्यांदा अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना. पण पीक तयार झाले की लागलाच विळा घालतो आणि कापणीची वेळ येते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूने ह्या ठिकाणी कापणीची वेळ सांगितलेली आहे. कशाची वेळ सांगितलेली आहे? कापणीची. की देवाचं राज्य कशा प्रकारे आहे? जसं एखादं बी जमिनीवर पडतं. कुठं पडतं? भूमीवर पडतं. रात्र होतं, दिवस होतो, सकाळ होते, रात्र होते, दिवस होते, सकाळ होते. एका दिवसामागून एक दिवस जातं आणि आपण डायरेक्ट त्याला कणस लागलेलं बघतो. आहे की नाही? कणस काय लावलेलं दिसतो? पहिल्यांदा बी भूमीवर पडतं, पण अंकुर येतं, नंतर ते वाढतं, नंतर डायरेक्ट त्याला कणस आलेलं बघतो. हो की नाही? पण ते आपण सतत त्याला पाहत नसतो. आपण डायरेक्ट कणस आलेलं पाहतो. आपण बघतो का बी पेरलं होतं, आता कणसे आलेले आहेत. देव म्हणतो की
त्यानंतर ते कापले जातात. देवाचं राज्य पृथ्वीवर असंच आहे. एक दिवस कापणीची वेळ येणार आहे. ही पृथ्वीच्या कशाची वेळ येणार आहे? कापणीची वेळ येणार आहे ना. बायबलमध्ये दिलेलं आहे की कापणीच्या वेळेमध्ये बायबल सांगतं की त्यानंतर जे काही चांगलं आहे देवाच्या भांडारात साठवलं जाणार आहे. कापणीची वेळ येणार आहे. प्रकटीकरणामध्ये 14 अध्याय काढूया आपण. प्रकटीकरणामध्ये 14 अध्यायमध्ये यामध्ये या बायबल सांगतं या युगाच्या समाप्तीस या कापणीची वेळ राहणार आहे. युगाच्या समाप्तीस प्रकटीकरण काढूया. प्रकटीकरण 14व्या अध्यायमध्ये युगाच्या शेवटी कापणीची वेळ राहणार आहे. कशाची वेळ राहणार आहे? कापणीची वेळ. आणि म्हणून आपण कुठे असणार आहोत? आपण त्या कापणीच्या वेळेमध्ये देवाच्या भंडारामध्ये राहणार आहोत का? प्रकटीकरण 14 अध्याय 14 वचन. तेव्हा पहा पांढरा ढग ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. त्याच्या हातात तिखट विळा होता. तेव्हा दुसरा एक देवदूत मंदिरातून निघून मोठ्याने वरडत ढगावर बसलेल्याला म्हणाला, तू आपला विळा घालून काप, कारण तुझी कापणीची वेळ आली आहे. कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा ढगावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर घातला आणि पृथ्वीची कापणी झाली. जसं एखाद्या शेताची कापणी होते तशी पृथ्वीची कापणी होणार आहे. काय होणार आहे? पृथ्वीची काय होणार आहे? आणि स्वतः येशू कापणी करणार आहे. पृथ्वीची कापणी होणार आहे. आणि जे पीक आहे ते देवाच्या कोठारामध्ये साठवले जाणार आहे. आणि जे निधन आहे, जे गवत आहे, जो कचरा आहे ते जाळण्यासाठी फेकून देण्यात येणार आहे. म्हणजे बायबल सांगतं की ह्या जगामध्ये दुष्ट लोक आहेत, देवाचं भय धरणारे लोक आहेत, विश्वासणारे आहेत, अविश्वासू पण आहेत. ज्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला नाही, ज्याने दुष्टतामध्ये, पापामध्ये, वाईट गोष्टीमध्ये आनंद केला, ते जरी मेले तरी उठवले जाणार आहेत कापणीच्या वेळेला. एकतर बायबल सांगतं दुष्ट आणि न्यायी यांच्यामध्ये भेद केला जाणार आहे. दुष्ट आणि न्यायी यांच्यामध्ये काय केलं जाणार आहे? न्याय ठरवला जाणार आहे कापणीची वेळ. आणि जे न्यायी आहेत, जे नीतिमान आहेत, जे देवावर विश्वास ठेवणारे आहेत, ज्याने येशूला ग्रहण केलं, ज्याने येशूच्या जीवनावर विश्वास ठेवला, ते देवाच्या कोठारात, देवाच्या राज्यात राहणार आहे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं अंकुर म्हणजे उगवला अंकुर. कसं देवाचं राज्य एखादं बी भूमीवर पडावं असं आहे. ओ तर दिवस झाला रात्र झाली, दिवस झाला रात्र झाला, ऑटोमॅटिक त्याचं ते काय झालं, ते कणीस झाला. आणि नंतर कापणीची वेळ येईल आणि ते कणीस आहे ते देवाच्या राज्यामध्ये. जसं आपण कणसाप्रमाणे जर आपण फळ देतो, आपण देवावर विश्वास ठेवणारे आहोत, देवामध्ये टिकून राहणारे आहोत, तर देवाच्या राज्यामध्ये ते कणस साठवले जाणार. कापणीची वेळ येणार आहे. हा दाखला कापणीची वेळ येणार आहे असा सांगतो. काय सांगत आहे हा दाखला? जसं शेत पिकल्यानंतर कापणीची वेळ येते, तसं ह्या पृथ्वीची कापणीची वेळ येणार आहे. दुष्ट आणि न्यायी, देवाचे लोक आणि देवाचे लोक नाही, त्या लोकांमध्ये काय होणार आहे? भेद होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये विभागणी होणार आहे. जे लोक शेवटपर्यंत विश्वास टिकून ठेवणार आहेत ते देवाच्या राज्यामध्ये राहणार आहे. जगाची कापणी होणार आहे. दुसरा अध्याय काय सांगितलं बघा प्रभू येशूने. आपण परत त्याच्यामध्ये जाऊया. मार्क मध्ये 4था अध्याय. मार्क 4था अध्याय. दुसरा अध्याय कोणता? मोहरीच्या दाण्याचा दाखला. प्रेज लॉर्ड. मोहरीच्या दाण्याचा दाखला. आणखी तो म्हणाला, देवाच्या राज्याला मी कशाची उपमा देऊ अथवा कोणत्या दाखल्याने लोकांपुढे मांडावे? मोहरीच्या दाण्यासारखं आहे. जेव्हा भूमीवर पडला जातो तेव्हा जरी ती भूमीवरल्या सर्व दाण्यांहून लहान असला तरी तो पेरल्यावर उगवून सर्व भाज्यांपेक्षा मोठा होतो आणि मोठ्या फांद्या फुटून देतो आणि आकाशातील पाखरं त्याच्या सावलीत वस्तीत राहतात. आणि पुष्कळ दाखल्याने त्यांनी असं ऐकवले आणि वचन सांगत असे. बघा, देवाचं राज्य भूमीवर पडलेल्या एखाद्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे. आता बायबल सांगतं तुम्ही मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास तुमच्यामध्ये असला तर तुम्ही समुद्राला उपटून, त्या डोंगराला उपटून समुद्रात पडला जा असं जरी तुम्ही म्हटला तरी ते पडला जाईल. आमच्यामधला छोटासा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. आमच्यातला मोहरी एवढ्या दाणा एवढा विश्वास देवाच्या राज्यात घेऊन जाईल. आणि बायबल सांगतं की जसा मोठं झाड त्याच्या खाली पाखरे जशी असतात
तसं आम्ही देवाच्या राज्यात आश्रय घेऊ. त्या पाखराप्रमाणे किती पाखरं ते मोठ्या झाडाखाली आश्रय घेतात, तसं आम्ही देवाच्या राज्यामध्ये त्या पाखराप्रमाणे आम्ही आश्रय घेऊ. आमच्यामध्ये विश्वास असेल तर. मोहरीच्या दाणे एवढा. प्रेज लॉर्ड. मोठ्या झाड होऊन त्या झाडाखाली जसे पाखरे आश्रय घेतात, तसं आम्ही देवाच्या राज्यात कायमस्वरूपी, आता पण देवाच्या आश्रयामध्ये आश्रयामध्ये आहोत, पण त्या देवाच्या राज्यात सुद्धा आम्ही देवाच्या आश्रयामध्ये राहू. जसा झाडाखाली पक्षी आश्रय घेतात, तसं आम्ही देवाच्या राज्यामध्ये आश्रय घेऊ. प्रेज लॉर्ड. तसा आमचा विश्वास वाढला पाहिजे. प्रेज लॉर्ड. जसा विश्वास वाढला पाहिजे देवाच्या राज्यासाठी. तर प्रभू येशूंनी कोणते 3 दाखले सांगितले? एक पेरणाऱ्याचा दाखला, एक कापणीचा दाखला आणि मोहरीचा. म्हणजे आमच्यामध्ये पीक आलं 30 पट, 60 पट, 100 पट, तर आमच्या कापणीच्या वेळी आम्ही देवाच्या राज्यात असणार आहोत. आणि जर कापणीच्या वेळी आम्ही देवाच्या राज्यात राहू, तर आम्ही देवाच्या आश्रयामध्ये राहू. जशी पक्षी किंवा पाखरं झाडाखाली आश्रय घेतात, तसं आम्ही देवाच्या राज्यामध्ये आश्रय घेऊ. पण हे सर्व दाखले सांगितल्यानंतर संध्याकाळी येशू कुठे गेला? आता देवाने एवढं प्रभू येशूने सगळे दाखले सांगितलेत. आता प्रभू इथं चेक करतोय यांचा विश्वास. आता येशू काय करतोय? आता प्रभू म्हटलं आता मी झोपून जातो थोडा वेळ. मोठं वारं वादळ मी आता पाठवतो, मस्त मोठं वारं वादळ यांच्यामध्ये पाठवतो. आता दिवसभर यांना मी शिकवलंय, मग संध्याकाळी कुठे गेले? ते समुद्राजवळ शिकवलं. आणि आता प्रभू येशू म्हणतो आता आपल्याला समुद्राच्या पार जायचंय. हा का? सगळ्यांना सांगितलं प्रभू येशूने आता आपल्याला समुद्राच्या पलीकडे जायचंय. आता एवढं सगळं शिकवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेरणाऱ्याचा दाखला दिला, जगाच्या समाप्तीचा दाखला दिला, कापणीची वेळ येणार आहे, आणि मोहरीच्या दाण्याचा दाखला दिला. आता प्रभू म्हटलं आपल्याला संध्याकाळी आता झाली, आपल्याला समुद्राच्या पार जायचंय. आणि समुद्राच्या पार गेल्यानंतर मोठं तुफान आलं, मोठं वारा वादळ आला. त्या लाटा सगळ्या त्या नावेमध्ये येऊ लागल्या. ते नाव एवढं ते पाणी भरलं, बुडू लागलं. पण येशू मस्त झोपला. येशू आज आमच्या जीवनामध्ये संकट आले, त्रास असले का आम्हाला असंच वाटतं की येशू आहे की नाही. येशू झोपलेला असतोय. प्रेज द लॉर्ड. येशूला आमच्या जीवनामध्ये आमचा विश्वास पाहायचा आहे. कापणीच्या वेळेची आठवण ठेवायची, पेरणाऱ्याच्या दाखल्याची आठवण ठेवायची, मोहरीच्या दाण्याची आठवण ठेवायची जर तुफान आले तर. प्रेज द लॉर्ड. आणि मग बायबलमध्ये दिले काय? परत आपण ते वाचूया 35 वचन, मार्क शुभवर्तमान 4 अध्याय 35 वचन. आणि त्याच दिवशी संध्याकाळ झाली तेव्हा तो म्हणाला आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुदायाला सोडून तो मच्छवात होता. तसाच त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले आणि दुसरे मच्छवे त्याच्याबरोबर होते. आणि मग वाऱ्याचे मोठं वादळ उठलं, लाटा मच्छव्यात अशा उचलून आल्या की मच्छवा पाण्याने भरू लागला आणि तो उरामावर उषा घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, हे गुरु, आम्ही बुडत आहोत, याची तुला चिंता नाही काय? तेव्हा त्याने जागे होऊन वाऱ्याला धमकावले, समुद्राला धमकावले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला, निवांत झाला. आणि त्याने त्याला म्हटले, तुम्ही असे का घाबरला? अजून तुम्हाला विश्वास नाही का? काय इथं प्रभूला काय चेक करायचा होता? विश्वास. आमच्या जीवनात वारं वादळ यासाठी आहे का? प्रभूला आमचा विश्वास चेक करायचा आहे. चिंता समस्या यासाठी आहे का? प्रभूला आमचा विश्वास चेक करायचा आहे. अरे जो वारा आणि जो समुद्र बनवतो, तो समुद्राला धमकावणार नाही का? बायबल सांगतं पेत्राच्या वेळेस पण असंच झालं. ज्यावेळेस मोठा वारा वादळ आला आणि येशू स्वतः पाण्यावर चालून त्यांना वाचवायला येत होता, तर ते म्हटलं अरे भूत दिसतोय. काय दिसतोय? भूत दिसतोय. भूत येताना दिसतोय. मग ते म्हटलं येशू प्रभू, तूच प्रभू असेल ना? पेत्र म्हटला तर मला पण पाण्यावर यायला सांग. प्रभू येशू म्हटलं हा ये. आणि पेत्र पण पाण्यावर चालू लागला. पण जेव्हा त्याने त्या वाऱ्यावादळाकडे पाहिलं, येशूकडे पाहायचं सोडून त्याने वाऱ्यावादळाकडे पाहिलं, तो डुबायला लागला. काय झालं? तो डुबायला. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का येशू त्याला म्हटला, अरे तुझा विश्वास का तुम्ही कमजोर केला? तुझा विश्वास तू. आणि तेव्हा तो म्हटला की मग त्याने त्या पेत्राला वाचवलं. त्यावेळेस येशू ख्रिस्ताला सगळे शिष्य म्हटले की खरोखर हा देवाचा पुत्र आहे. ज्या परमेश्वराने समुद्र बनवला,
त्या समुद्राला तू धमकवू नाही शकणार. ज्या परमेश्वराने आम्हाला जीवन दिलं, या जगामध्ये आणलं, तो आमची काळजी नाही घेणार, तो आमच्या इच्छा नाही पूर्ण करणार, तो आमच्या गरजा नाही पूर्ण करणार. प्रेज लॉर्ड. पण आमचा विश्वास फळ येईपर्यंत, 30 पट, 60 पट, 100 पट फळ येईपर्यंत तो वचन आमच्यामध्ये टिकवून ठेवायचं आहे, आम्हाला घट्ट धरून ठेवायचं आहे. प्रेज लॉर्ड. काय आम्ही जे वचन ऐकतो काट्या कुसळ्यांमध्ये पडलेलं आहे का, खडकावर पडलेलं आहे का, वाटेवर पडलेलं आहे का, याकडे लक्ष द्या. प्रेज लॉर्ड. आणि जर तुम्ही बघा, हा आम्ही खूप चिंता केला, खूप टेन्शन घेतलं, वचन तर ऐकलं, पण आम्ही पहिल्यांदा खूप आनंद केला, पण संकट आलं, पाठलाग झाला, आमचं वचन निघून गेलं. वाटेवर आमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ते ऐकलं, सैतान आला, घेऊन गेला वचन. काटे कुसल्यामध्ये चिंता, समस्या, द्रव्याची लोभ, जगाच्या गोष्टी, हे काटे कुसल्यांमध्ये आम्ही ते ग्रहण केलं, ऐकलं तर खरं, पण ते काट्या कुसल्यामध्ये ते ग्रहण केल्यामुळं त्या वचनाला फळ नाही आलं. आज ही गोष्ट चेक करायची आहे, आम्ही वचन ऐकलं, पण आम्ही कशामध्ये खरंच आम्ही या 4 गोष्टींमध्ये आम्ही ते ग्रहण केलं होतं का. प्रभू इथं काय सांगत आहे, ज्याला कान असो त्याला तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर येशूने दाखले सांगितले. लक्षपूर्वक ऐका. कोणता दाखला? कापणीची वेळ. युगाच्या समाप्तीला कापणीची वेळ येणार आहे. जे चांगलं आहे ते देवाच्या राज्यात, आणि मोहरीचा दाना की जसं पाखरं झाडाखाली आश्रय घेतात, आम्ही देवाच्या राज्यात आश्रय घेणार आहोत. पण तुफान आणि वारा आल्यानंतर आमचा विश्वास आम्हाला डगमगू द्यायचा नाही. येशूच देवाचा पुत्र आहे, येशूच जीवन देणार आहे, येशूच्या जवळ सार्वकालिक जीवन आहे, आणि येशू आम्हाला कधी सोडणार नाही. आमचा श्वास जरी, शेवटचा श्वास जरी राहिला तरी आम्ही येशूवर विश्वास ठेवू. येशू पासून आम्हाला सार्वकालिकाचं जीवन राहणार आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला देवाने सार्वकालिकाच्या जीवनासाठी निवडलेलं आहे. 50, 60, 70, 80, 90 वर्ष जगण्यासाठी नाही, सार्वकालिकाच्या जीवनासाठी. तुफान येऊ द्या, वारा येऊ द्या, संकट येऊ द्या, आम्हाला डगमगायचं नाही. येशू म्हटला, तुमचा विश्वास कुठं आहे? तुम्ही का भ्याला? हालेलुया. अजूनही तुमचा विश्वास नाही. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. मी पुन्हा सांगेन की मनुष्यासाठी सैतानाची पण योजना आहे आणि देवाची पण योजना आहे. सैतानाची योजना आहे चोरी, घात, नाश करण्याची, आणि देवाची योजना आहे जीवन आणि विपुलतेचं जीवन देण्याची. जर आम्ही प्रार्थनेत नाही, आम्ही वचनात नाही, आम्ही देवामध्ये आनंद करत नाही, तर आम्ही समजून जायचं आम्ही सैतानाच्या राज्यामध्ये आहोत किंवा सैतानाच्या वाटेवर आहोत. सैतानाच्या वाटेवर आम्ही चालत आहोत. तो आम्हाला घेऊन चालला. आमच्यातलं वचन त्यांनी घेऊन टाकलं, तो आमचं वचन त्यांनी चोरून टाकलं, आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आता देवाची उपस्थिती राहिली नाही, कारण आम्ही सैतानाच्या मार्गात आहोत. जर वचन नसेल, प्रार्थना नसेल, देवाची उपस्थिती नसेल, तर म्हणून आम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे की सैतानाकडे पण आमच्यासाठी योजना आहे आणि देवाकडे पण आमच्यासाठी योजना आहे. सैताने तो चोरी, घात, नाश करायला, येशू म्हणतो मी आले तुम्हाला जीवन आणि विपुलतेचं जीवन द्यायला, आम्हाला फळ देणारं जीवन बनायचं आहे. प्रेज लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद तिच्या परमेश्वरा. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. थैंक यू जीसस. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। हो जीवन की नाव टूटी हुई, कर्जों में डूबा गया, भंवर में डूबा गया, निराशा में आशा तू, तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है,
तेरी छाया काफी है, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु। प्रभू आता तुझं वचन ऐकले, पेरण्याचा दाखला पाहिला, प्रभुदेव बाप्पा ह्या युगाची समाप्ती होणार आहे ते कापणाऱ्याचा दाखला पाहिला, आणि प्रभू कसं मोहरीच्या दाण्या एवढा तुमच्या मध्ये विश्वास असला तर तुम्ही जशी मोहरीचा दाणा मोठा होतो आणि सर्व मोठा झाड बनतं आणि पाखरं त्याच्या खाली आश्रय घेतात, तसं तुझं राज्य आहे. म्हणून देवा आम्ही प्रार्थना करतो, आमच्या जीवनामध्ये जर संकट आले, पाठलाग झाला, तर देवाप्पा आमचा विश्वास कमजोर होऊ देऊ नको. हे प्रभू आम्ही विश्वास घट्ट धरून ठेवावा, तुझ्या राज्यामध्ये आम्ही फळ द्यावं, तुझ्या राज्यामध्ये आम्ही आनंद करावा, आम्ही प्रार्थनेत राहावं, स्तुती आराधनेमध्ये आणि वचनात राहावं. म्हणून देवा आमचं जीवन तुझ्या हातात, तुझ्या पवित्र आत्म्याने भर. जे ऐकत आहे त्यांना स्पर्श कर, जे पाहत आहे त्यांना स्पर्श कर, त्यांना आशीर्वादित कर, आणि तुझा राज्य त्यांना प्राप्त होऊ दे. त्यांना कळू दे का या जगाची जशी कापणीची वेळ होते, शेताची जशी कापणीची वेळ होते तशी कापणीची वेळ होणार आहे. या जगाच्या समाप्तीस कापणीची वेळ येणार आहे, आणि देवा आम्ही तुझ्या राज्यात असावं. म्हणून देवा तू आम्हाला सहाय्य कर. या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह.